आंदोलन करून वेगळं राज्य मिळणार नाही तर मतपेटीच्या माध्यमातूनच ते मिळवावं लागेल असं माजी महाअधिवक्ते श्रीहरी अणेंनी म्हटलंय। येत्या काळात विदर्भाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सहभागी होऊन आपली ताकद दाखवली तर वेगळ्या विदर्भाचं स्वप्न साकार करता येईल असंही अणे यांनी म्हटलंय। वेगळ्या विदर्भाची दशा आणि दिशा या विषयावर बोलताना त्यांनी हे मत मांडलं। विदर्भाच्या आंदोलनात कार्यकर्त्यांचा अभाव असल्याचं नेहमीच जाणवल्याचंही अणेंनी म्हटलंय। तेलंगणा राष्ट्र समितीचं उदाहरण देऊन राजकीय मागण्यांसाठी मतपेट्यांचाच आधार घ्यावा लागेल असंही अणेंनी म्हटलं। माजी सहकार आणि पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर तालुका दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघ अवसायनात निघालाय। 24 तारखेला या संदर्भातला अंतिम आदेश राज्य सहनिबंधकांनी काढला। हा निर्णय माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांसाठी मोठा धक्का मानला जातोय। आदेशानुसार सोमवारी दूध संघाचा संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलाय। यापुढे दूधगंगा सहकारी दूध संघाचा कारभार पुणे जिल्हा दूध संघ कात्रजचे कनिष्ठ अधिकारी MV जाधव हे बघणार आहेत। गेल्या 3 वर्षात संघाला 8 कोटी रुपयांचा तोटा झालाय। दूध व्यवसाय हा मुख्य उद्देश असताना हा संघ व्यापारी गाळे काढून कंत्राट नाशक करतायत। कायदा सोडून या संघानं बरेचसे व्यवहार अनियमित केल्याचे आरोप याआधी करण्यात आले आहेत। या पार्श्वभूमीवर हा आदेश देण्यात आलाय तर हा निकाल राजकीय आकसापोटी देण्यात आल्याचा दावा दूध संघाचे अध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला आहे। मोठ्या प्रतीक्षेनंतर धुळे जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे। या ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदाच पावसानं दमदार हजेरी लावल्यानं जिल्ह्यातील 2 लाख हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकाला जीवदान मिळालंय। गेल्या 3 महिन्यांपासून जिल्ह्यात सरासरीच्या 50% पाऊस झालेला नव्हता। मात्र श्रावण सोमवारी पावसानं दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठ्या संकटातून बाहेर काढलं आहे। जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला होता। अखेर श्रावण सोमवारी पावसानं हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय। हा पाऊस मूलसंधार असल्यानं याचा फायदा पिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। रोगराई देखील साफ होणार असल्यानं शेतकरी या पावसामुळे चांगलेच आनंदित झाले आहेत। नंदुरबार जिल्ह्यातही गेल्या 2 दिवसांपासून पावसानं समाधानकारक हजेरी लावून काहीसा दिलासा दिलाय। संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमतानं मंजूर केलेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात GSTच्या विधेयकाला राज्याच्या विधानसभेतही मंजुरी भलं होणार असल्याचा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला। मुंबई जकात मुक्त होणार आहे तेव्हा मुंबईला कराचा भरीव वाटा मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। तसंच GSTवरून भाजप आणि शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला। तर UPAच्या काळात GSTला भाजपनं विरोध केला नसता तर 5 वर्षांपूर्वीच GST लागू झालं असतं असा प्रतिटोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावलाय। GSTमुळे शिवसेनेची अडचण होणार असून भाजपवर विसंबून राहावं लागणार असल्याचा मिश्किल टोला अजित पवार यांनी भाजप शिवसेनेला लगावलाय। राज्य निवडणूक आयोगानं सत्ताधारी भाजपसह 8 पक्षांना नोंदणी रद्द करण्याची नोटीस बजावली आहे। या पक्षांनी आयकर विवरणपत्र सादर न केल्यामुळेच ही नोटीस बजावण्यात आली आहे। विवरणपत्र 9 सप्टेंबरपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे। मुदतीत विवरणपत्र न सादर केल्यास नोंदणी रद्द करणार असल्याचा इशारा या नोटीशीत देण्यात आला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात बदल होण्यासंबंधीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असताना नेमका हा गणवेश कसा असेल याबद्दलची उत्सुकता सर्वांनाच होती। ती उत्सुकता आता संपली आहे। संघाचा गणवेश कसा असेल हे आता जाहीर झालं आहे। हाफ पॅन्टची जागा फुल पॅन्ट घेणार असून गणवेशाचा रंग तोच असणार आहे। यावर्षी 11 ते 13 मार्च दरम्यान राजस्थानच्या नागौर इथं झालेल्या अखिल भारतीय कार्यकारिणी सभेत संघाचा गणवेश बदलण्याचा निर्णय झाला होता। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आता 24 तास ड्रोनची नजर राहणार आहे। त्यामुळे लेनची शिस्त मोडणाऱ्यांचं अतिवेगानं तसंच चुकीच्या पद्धतीनं वाहन दामटणाऱ्यांवर आता कारवाई करणं सोपं होणार आहे। रस्ते विकास महामंडळ आणि IRBच्या वतीनं एक्सप्रेसवेवर 4 ठिकाणी ड्रोन कॅमेरे तैनात करण्यात येणार आहेत। यामध्ये खंडाळा घाट म्हणजेच बोरघाट परिसर, खोपोली एक्झिट ते फुडमॉल, कामशेत बोगदा ते उर्से टोल नाका परिसर, खालापूर टोल नाका ते पनवेल परिसर यांचा समावेश असणार आहे। एका ड्रोन कॅमेऱ्याची नजर 4 किलोमीटर अंतराच्या हालचालींवर राहणार असून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांची माहिती आणि छायाचित्र कॅमेऱ्यात कैद करून ती सर्व माहिती तात्काळ मेल आणि सोशल माध्यमातून कारवाई पथकाला रवाना करण्यात येईल। त्याद्वारे दोषी वाहन चालकांवर कारवाई होणार आहे। सातारा जिल्ह्यातील तारळी धरणाच्या पाणी गळतीबाबत कृष्णा खोरे विकास महामंडळानं 2013 सालापासून गळती कमी करण्याचा प्रयत्न केलाय। गेल्या वर्षभरात 25% पाणी गळती कमी झाली असल्याचा दावा तारळी धरण मुख्य कार्यकारी अभियंता SR पाटील यांनी केला आहे। या धरणासाठी 1057 कोटी रुपये इतका खर्च झालाय। 2013 साली या धरणाचं शरद पवार यांच्या हस्ते जलपूजन झालं होतं। 2013 सालापासून या धरणातून पाणी गळती सुरू झाली आहे। या प्रकरणी जलसंपदा विभागाचे माजी अभियंते पांढरे यांनी अजित पवार यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते।
राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाचे सर्वत्र कौतुक होत असताना 2 महिन्यांअगोदरच बांधलेल्या बंधाऱ्याला पाझर फुटल्याची घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात झालेल्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. निकृष्ट दर्जाचं काम पाहता आता कृषी विभागाला देखील जाग आली असून संबंधित कंत्राटदाराचे देयक सुद्धा आता थांबविण्यात आली आहे. गायक आणि संगीतकार विशाल ददलानीनं केलेला जैन धर्मगुरू तरुण सागर यांच्याविषयीच्या वादग्रस्त ट्विटचा निषेध करण्यासाठी काल मुंबईत जैन समाजाच्या नागरिकांनी आंदोलन केलं. या ट्विट प्रकरणी मुंबईच्या चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेतला जाईल असं झोन 6 चे पोलीस उपायुक्त यांनी सांगितलं. तर या प्रकरणाचे पडसाद दिल्लीतही उमटले. जैन समुदायानं ददलानी यांच्या विरोधात आंदोलन केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा फोडो आणि कांदा भाकरी खाओ आंदोलन करून सरकारचा निषेध केला. राज्य सरकारनं नुकताच कांद्याला प्रति किलो ₹1 अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. या ₹1 शेतकऱ्याला काहीच उपयोग होणार नाही. एवढे तुटपुंज अनुदान म्हणजे शेतकऱ्याची चेष्टा असून प्रति किलो कमीत कमी ₹5 अनुदान देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. राज्य मंत्रिमंडळात सदाभाऊ खोत यांचा समावेश करण्यात आलाय. मात्र सरकारकडून त्याचा आवाज दाबला जात असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. शासनाने जाहीर केलं आहे की ₹1 किलो मागे अनुदान आम्ही देणार आहोत. म्हणजे हा अनुदान जर तुम्ही ₹1 देणार होता तर इतक्या दिवस थांबण्याचं कारण काय होतं की महागाई एवढी प्रचंड महाग झालेली आहे आणि तुम्ही ₹1 देताय. तर आमची अपेक्षा अशी आहे शासनाकडून की साधारणतः ₹5 पर किलोला शासनाने अनुदान जाहीर करावं. जर शासन ते अनुदान जाहीर करण्यास कुठं कमकुवत होत असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना माननीय खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून एक मोठं भव्य आंदोलन ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये उभं करेल. अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबाद नंतर मराठा समाजानं जळगावातही भव्य मोर्चा काढला. कोपर्डीतल्या घटनेचा या मोर्चात निषेध नोंदवण्यात आला. मराठा समाजातील सर्वसामान्य नागरिक, राजकीय नेते, पदाधिकारी, नोकरदार, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर्स, वकील अशा सर्व स्तरातील लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. उत्स्फूर्तपणे काढलेल्या या मोर्चात तब्बल 1 ते 1.5 लाख लोकांनी सहभाग घेतला होता. लांबच लांब रस्त्याच्या दुतर्फा गर्दी असूनही रेटारेटी नाही, कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी नाही, कुणा राजकीय नेत्याचं भाषणबाजीचं प्रदर्शन न करता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा शांततेत पार पडला. केंद्र सरकारनं सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण केलं आहे. मात्र यामध्ये देशभरातून 1 कोटींच्या वर त्रुट्या आढळल्या आहेत. त्यामुळे देशभरातील 1 कोटी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबावर अन्याय होत असून ते सर्व शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे या सर्वेक्षणातील त्रुटी दूर करून करोडो गरिबांवर होणारा अन्याय केंद्र सरकारनं दूर करावा, यासाठी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्यातील 13ही तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या कर सहाय्यक पदासाठीच्या परीक्षेत मोबाईल ब्लूटूथचा वापर करून कॉपी करणाऱ्या 4 आणि दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देणाऱ्या 2 अशा 6 जणांविरुद्ध जालना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या 6 जणांना पोलिसांनी अटक केली. त्याचप्रमाणे या प्रकरणात मोठं रॅकेट कार्यरत आहे की नाही याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. अटक करण्यात आलेल्या 6 जणांपैकी 5 जण औरंगाबादचे असून 1 जण जालन्याचा रहिवासी आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ जयला शोधण्यासाठी सीआयडी चौकशी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मुख्य वनरक्षक SM रेड्डी यांनी स्वतः सूत्र हातात घेत वनाधिकाऱ्यांसह पवनी तसंच अड्याळमधील संपूर्ण जंगल पिंजून काढलं. मात्र जयचा थांग पत्ता लागला नाही. तर पवनी तालुक्यातील पुराकापोडी या भागात वनकर्मचाऱ्यांना वाघाची विष्ठा, त्याच्या शरीरावरील केस आढळले. मात्र तो जय नसल्याचा कयास लावला जातोय. आता खात्री पटवण्यासाठी 100 ट्रॅप कॅमेरे लावण्याचे आदेश मुख्य वनसंरक्षकांनी दिले आहेत. जात पंचायतीच्या जाचाला कंटाळून एका रिक्षा चालकानं आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. अरुण किसन नायकू असे या रिक्षा चालकाचं नाव आहे. त्याला व त्याच्या कुटुंबाला लिंगायत गवळी समाजाच्या जातीतून बहिष्कृत करण्यात आलं होतं. त्यानंतर जात पंचायतीनं त्याला पुन्हा जातीत घेण्यास नकार दिला. वेळोवेळी पाठपुरावा करूनही जात पंचायतीकडून प्रतिसाद मिळाला नाही. तसंच त्रास देणं सुरूच राहिल्यानं आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. पुण्यातील मुंढवा भागातील साईनाथ नगर भागात तो राहत होता. चंदननगर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. जात पंचायतीच्या पंचावर कारवाई होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कर्जबाजारीपणा आणि खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकरी महिलेनं विष पिऊन आत्महत्या केली आहे. कळंब तालुक्यातल्या भटशिरपुरा गावातली ही घटना आहे. वनमालाबाई चंद्रकांत गायकवाड असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. उपचारादरम्यान अंबेजोगाई सरकारी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिरढोण पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या कारणावरून 18 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. तर सहकार विभागानं तपास केल्यानंतर सावकारीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.
जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून भंडारा जिल्ह्यात दोघांची हत्या करण्यात आली आहे. तुमसर तालुक्यातल्या दावेझरी गावातली ही घटना आहे. यादवराव धोप आणि कौशल्या धोप अशी हत्या झालेल्यांची नावं आहेत. गावातल्या एका मुलाचा अज्ञात कारणानं मृत्यू झाला. त्या मुलाचा मृत्यू जादूटोण्यामुळे झाला असा संशय घेत गावातल्या सुमारे 16 लोकांनी या दोघांची दगडानं ठेचून हत्या केली. त्यानंतर त्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न केला जात होता. मात्र पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन 13 जणांना अटक केली, तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. राज्य सरकारची मंजुरी मिळताच महालक्ष्मी इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पार्क उभारण्यात येईल असं आयुक्त अजय मेहता यांनी स्पष्ट केलं. महालक्ष्मी इथे रेसकोर्सच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान बांधण्याचा प्रस्ताव तयार आहे, पण पार्क उभारण्याच्या महापौरांच्या पत्राचा अहवाल राज्य सरकारला पाठवला आहे असं मेहता यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेचे खासदार नगरसेवक राहुल शेवाळे यांनी महापालिकेत ठरावाची सूचना मांडून रेसकोर्सला भूखंड महापालिकेच्या ताब्यात घेण्याची मागणी केली होती. त्यावर महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी त्यावर अभिप्राय दिला. मुंबईच्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणारे तरुण ही गोष्ट आता नित्याची झाली आहे, पण आता त्याच शाळकरी मुलांची भर पडली आहे. मानखुर्द स्टेशनवर लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणारी शाळकरी मुलं पाहायला मिळाली. दुपारच्या वेळी एक मुलगा लोकल ट्रेनमधून पाय काढून प्लॅटफॉर्मवर घासताना बघायला मिळाला. मात्र कोणताही प्रवासी त्याला रोखताना दिसला नाही. मुंबईत दिंडोशी इथे एका रात्रीत 40हून अधिक रिक्षांच्या काचा फोडण्यात आल्याचं आढळलं आहे. दिंडोशीतल्या पालिका वसाहत ते नागरी निवारा परिषद परिसरात रस्त्यावर पार्क केलेल्या जवळपास 40हून अधिक रिक्षांच्या काचा फोडण्यात आल्या. या प्रकरणी आरोपी इम्रान अल्ताफ शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षा चालकांनी पार्किंगचे पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आरोपीनं हा प्रकार केला. 9 तारखेपर्यंत शेखला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विधी समितीनं नगरसेवकांच्या मानधन वाढीचा ठेवलेला प्रस्ताव अखेर माघारी घेतलाय. 7,500हून 50,000 रुपये मानधन ठेवण्याचा प्रस्ताव विधी समितीनं मांडला होता. त्याचं वृत्त झी 24 तासनं प्रसारित केलं होतं. त्यानंतर सर्व स्तरातून त्यावर टीका होऊ लागली आहे. अखेर काल झालेल्या सर्वसाधारण सभेत विधी समितीकडूनच हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करत गुंडाळण्यात आला. प्रस्ताव दफ्तरी दाखल झाल्यामुळे अनेकांनी झी 24 तासचे आभार मानले आहेत. आता बघूया देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या. एकामागून एक पाकिस्तानच्या नापाक हरकतींचा पर्दाफाश होऊ लागलाय. ज्या प्रदेशांवर पाकिस्ताननं जबरदस्तीनं कब्जा केलाय तिथले नागरिक आता स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. पाकिस्तानच्या घरातूनच आता वेगळं होण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पाकिस्तानच्या सिंधमधील मिरपूरमध्ये पाकिस्तानपासून वेगळं होण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे नागरिक पाकिस्तान आणि चीनच्या इकॉनॉमिक कॉरिडॉर अर्थात CPECचा विरोध करतात. या कॉरिडॉरमुळे पाकिस्तान आणि चीनची तिजोरी भरणार असल्याचा आरोप या आंदोलकांनी केलाय. तसंच इथल्या नागरिकांवर अत्याचार वाढणार असून पाकिस्तानी लष्कर आणि चीन त्यांचं जगणं कठीण करतील अशी भीती त्यांना वाटते. जम्मू काश्मीरमध्ये जमावबंदी अखेर 51 दिवसांनंतर उठवण्यात आली आहे. अतिरेकी बुरहान वानीच्या एन्काउंटरनंतर 9 जुलैपासून काश्मीर खोरं अशांत आहे. त्यानंतर पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यातील संचारबंदी उठवण्यात आली आहे. मात्र पुलवामा भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. रविवारी संध्याकाळी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 4 सप्टेंबरला सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरला भेट देणार आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग देखील या शिष्टमंडळात असणार आहेत. मात्र संचारबंदी उठवल्यानंतर देखील फुटीरतावाद्यांनी आंदोलनं सुरूच ठेवली आहेत. सर्व प्रमुख फुटीरतावादी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलाय. काश्मीर खोऱ्यात झालेल्या दंग्यामध्ये आजवर 68 नागरिक आणि 3 पोलिसांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 11,000 पेक्षा अधिक नागरिक यात जखमी झाले आहेत. केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी मुक्ताफळं उधळली आहेत. विदेशी महिला पर्यटकांनी गावा ठिकाणी छोटे स्कर्ट घालू नये, तसंच रात्रीच्या वेळेत एकट्यानं न फिरण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. याबद्दल काय करा आणि काय करू नका या संदर्भाच्या सूचना विदेशी पर्यटकांना विमानतळावरच दिल्या जातील. भारतीय संस्कृती ही विदेशी संस्कृतीपेक्षा वेगळी असल्यानं असा सल्ला दिल्याचं त्यांनी सांगितलं. हजारो कोटींच्या कर्ज बुडवून लंडनमध्ये पलायन केलेल्या विजय मल्ल्यानं जाणून बुजून संपत्ती आणि मालमत्तेची माहिती लपवल्याचा आरोप बँकांनी केलेला आहे. सुप्रीम कोर्टाला माहिती देताना बँकांनी हा आरोप केला आहे. DRDOकडून मिळालेल्या 268 कोटींसह आपली संपत्ती आणि मालमत्तांची माहिती दिली नसल्याचा दावा या बँकांनी या कोर्टात केला आहे. उत्तर सिरियाच्या जाराब्लूसवर तुर्किस्तानकडून बॉम्ब हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 25 कुर्दिश तरुण मारले गेल्याची माहिती आहे. तुर्कस्तानच्या सीमेवर कुर्दिश तरुण बंडखोर आणि आयसिस या अतिरेकी संघटनेदरम्यान तुंब युद्ध सुरू आहे. त्या तुर्किस्तान बंडखोरांच्या मदतीसाठी पुढे आलेली आहे. अमेरिकेत एक मोठी दुर्घटना होता टळली. न्यू ऑर्लिनहून ओर्लँडोला जाणाऱ्या विमानाचे इंजिन हवेतच खराब झालं. या घटनेनंतर पेन्साकोला इथे हे विमान उतरवण्यात आलं. या विमानामध्ये 100हून अधिक प्रवासी होते. उत्तर कोरियानं दक्षिण कोरिया इथं तैनात असलेल्या अमेरिकी
सैनिकांवर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली आहे। सीमेवर असलेल्या चौकांवर दक्षिण कोरियाकडून प्रकाशझोत टाकल्याचा आरोप उत्तर कोरियानं केलाय, तर सैनिकांनाही हल्ल्यासाठी उस्कवण्यात आल्याचं सांगितलं आहे। आता प्रकाशझोत टाकणारे उपकरणं बॉम्बनं उद्ध्वस्त करण्याची धमकी उत्तर कोरियानं दिली आहे। नेपाळची राजधानी काठमांडूपासून 600 किलोमीटर लांब असलेल्या बाजुरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। भूकंपाची तीव्रता 4.0 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आहे। भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही। नेपाळला मागील वर्षी आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर आतापर्यंत 465 धक्के जाणवले आहेत। रशियाची राजधानी मॉस्को सैनिकी फेस्टिवलला सुरुवात झाली आहे। या फेस्टिवलमध्ये जगभरातील सैनिकी बँड आपली कला सादर करणार आहेत। 4 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये 12 देशातील 1000 परफॉर्मर भाग घेणार आहेत। इटलीत आलेल्या भूकंपानंतर देखील तिथलं जनजीवन विस्कळीत झालंय। प्रशासनाचं बचावकार्य अजूनही सुरूच आहे। छावणीत राहणाऱ्या नागरिकांना यावेळी जेवणाची सोय करण्यात आली आहे, तर या भूकंपामुळे भयभीत झालेल्या नागरिकांचं सांत्वन करण्यात आलं। चीनच्या जियांगजी भागातील 24 वर्ष जुना ओव्हरपास पूल तोडण्यात आलाय। हा पूल तोडण्यासाठी 100हून अधिक मजूर लावले गेले होते। वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी हा पूल एका रात्रीत तोडण्यात आला। अर्जेंटिनाच्या सान लुईस जंगलातल्या लागलेल्या वणव्यानंतर 2 शहरं रिकामी करण्यात आली। ही आग शहरापर्यंत पोहोचण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय। मात्र ही आग शहरात पोहोचण्यापूर्वी नियंत्रणात आणली जाईल असा दावा अग्निशमन दलानं केलाय। अमेरिकी संस्था पॉप्युलेशन रेफरन्स ब्युरोनं जगाची लोकसंख्या 2050 पर्यंत 9.9 अरब होईल असा दावा केलाय। सर्वात जास्त लोकसंख्या आशिया आणि आफ्रिकी देशात वाढण्याचा दावा या ब्युरोनं केलाय, तर युरोपियन देशातील लोकसंख्येत घट होण्याची शक्यता आहे। जगभरातील 29 देशात लोकसंख्या दुप्पट होणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।